आपल्यासोबत आहेत डोणगाव शहरातील फळबाग लागवडीतील उत्तम कास्तकार संदीप भाऊ परमाळे। त्यांच्या पपईच्या मार्गदर्शनासाठी आपण थोडक्यात त्यांच्याकडून माहिती घेऊ। आपल्या पपईची लागवड कधीची आहे? दिवाळीची आहे सर। साधारण एका पपईच्या झाडाला 100 ते 150 असं फळ दिसते मला। हो, जवळपास 100 च्या वर आहे। तर लागवड दिनांक साधारण दिवाळीचे म्हणजे नोव्हेंबर महिन्यात असेल तुमची? नोव्हेंबर महिन्यात। पाण्याचं व्यवस्थापन ड्रीपद्वारेच केलेलं का तुम्ही? हो, सुरुवातीपासून ड्रीपद्वारेच केलेले। फवारणी वगैरे काय घेता तुम्ही याच्यावर? फवारणी आपण जशी पपई लागवड केली तशी याच्यात मल्टीप्लायरच टाकलेले आहे। म्हणजे जमिनीमधून मल्टीप्लायर सोडलं आणि फवारणीला सुद्धा मल्टीप्लायर, ऑल क्लिअर, नारायणास्त्र आणि स्प्रे प्लस याच्याच फवारणी केलेल्या आहे। म्हणजे आजपर्यंत पूर्णपणे ऑर्गॅनिकच वापरलेले आहे। ऑर्गॅनिक शेतीचा अवलंब केलेला आहे तुम्ही समजा हो, हो। थोडक्यात। ऑर्गॅनिक शेतीमध्ये चांगलं तुम्ही फळाचं क्वालिटी चांगली ठेवलेली दिसते आणि फळावर कोणत्याही प्रकारचा रोगराई आतापर्यंत तरी माझ्या मते दिसत नाही। नाही, व्हायरस बी एकदम कमी प्रमाणे व्हायरसचं आलंच नाही असं। आतापर्यंत साधारण किती माल तुमचा निघला असेल अंदाजे? 2-3 तोड्याला तरी 20 क्विंटल माल निघला असेल। साधारण 18 ते 20 रुपये काय भाव चालू आहे सध्या? हा, 18 ते 20। चांगला भाव लागलाय तुम्हाला सध्या। बरं, इतर शेतकऱ्यांना सुद्धा आपल्याकडून असेच मार्गदर्शन मिळत राहो ही सदिच्छा। धन्यवाद।